हा बोल आई. कुठे आहेस कुठे तू? अगं ऑफिस मध्ये. मला वाटलं इथेच कुठेतरी असशील म्हणून सुट्टी टाकायची ना ग आनंदी. आई अगं अशी पटकन सुट्टी नाही टाकता येत, वर्कलोड खूप आहे. अरे देवा, तर बरं संध्याकाळी लवकर येशील ना? हे बघा, आणि येताना जरा सामान घेऊन ये. ते यादी घे, यादी लिहून घे. बघ, केळी आण, खारीक आण, चकली चिवडा आणायचा आहे आणि बाकी काही थोडंसं किराणा मालाचं पण आणायचं आहे आणि मग आयुर्वेदिक मलम पण घेऊन ये पायाला लावायला. आणि ना हो आई ऐक, मी हे सगळं तुझी जी काही यादी आहे ना ही मी ऑलरेडी सगळी घेऊन ठेवलेली. आज ऑफिसला येताना मी घेऊन आले. मी रोहनकडे पाठवते सगळं घरी. हा तर कशाला पाठवत वगैरे बसतेस, स्वतः आण ना. हा मी तेच म्हणतेय की मी नाही येते आज तिथे. मी आज माझ्या घरी जाते. हं? काय? अगं येईन ना, मी परत येईन तुला भेटायला. कधी? उद्या सकाळी? नाही उद्या सकाळी नाही लगेच, पण मी येते 2-4 दिवसात पुन्हा एकदा चक्कर टाकते. झालं स्वानंदी, केलंस ना तू? हा, वाऱ्यावर सोडलंस ना मला, निघून गेलीस ना. आई काय बोलतेस तू? तुम्ही लोक असेच आहात, तुम्हाला काळजी आहे का माझी? जा जा जा, तुझ्या घरी जाऊन बस जा. जरा पण माझी काळजी करायची नाही. एक दिवस आलीस, फक्त सेवा करायची सगळी नाटकं केली तुम्ही लोकांनी आणि गेलीस आता सासरी निघून. आता सगळं माझ्यावर पडणार ना. लग्नात लग्नात सगळं मलाच करावं लागणार आहे. जाऊ दे, कोणी ना मला साधं चहाचा कप पण देत नाही माझ्या हातामध्ये. नशीबच फुटकंय ग, सोड ग सोड. आई असं काय करतेय सगळं? मी असं म्हणजे आता मला ह्या घराची पण जबाबदारी आहे ना माझ्यावर. मी असं सगळं सोडून नाही येऊ शकत. जगभराच्या जबाबदाऱ्या स्वानंदी आपल्यावरच आहेत. आम्ही काय रिकाम टेकडे बसलेलो आहोत, फुकटे है ना. गरज पडली म्हणून भीक मागतीये. माझी सून जर जबाबदारी घेणारी असती ना तर गरज पडली नसती मला कोणाची. आई, तुम्हाला काही हवंय? काही चहा वगैरे काही हवंय का? मला सांगा, मी आणून देते लगेच. हो, तुझी सून बरं का, जबाबदार सून. बघा किती काळजीने प्रश्न विचारते. थोडं समजून घे आई तू पण. ए स्वानंदी, तुला जर सतत तिची बाजू घ्यायची असेल ना तर फोन ठेवून दे. मला बोलायचं नाही तुझ्या बरोबर. चल बाय बाय. हॅलो, काय म्हणताय? कशासाठी आलात आपण इथे? मी स्वानंदीशी बोलत होते ना. आई, तेच तुम्हाला काही हवंय नकोय ते बघण्यासाठी मी आलीये. काय हवंय का तुम्हाला? हा, हवं का ते विचारायला. जसं काय मागितलं बरोबर आणूनच देणार. मी तेच विचारायला आलीये ना तुम्हाला. सांगा, तुम्हाला काय हवंय? काय येतंय तुला? काय देणार आहेस तू? तुला काही येत नाही. ठण ठण गोपाळ. तुझी सेवा करायची नाटकं वगैरे करू नका. जा जा. काय काय चाललंय का?